फळांचा राजा असलेल्या हापूसची चव आता 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे। पण हा सोन्यासारखा हापूस पिकवणाऱ्यांना मात्र त्याचा फारसा मोबदला मिळत नाहीये। विशेष म्हणजे हापूसची शेती वारंवार अडचणीत असताना व्यापाऱ्यांकडून मात्र हापूस उत्पादकांची कायमच लूट सुरू असते। यावर पर्याय शोधण्याचं काम कोकणातले शेतकरी करतायत। रत्नागिरी जवळच्या कुवारबाव गावचे आंबा उत्पादक पाडवे दाम्पत्यानं मात्र आपल्या आंब्याची थेट विक्री करण्यासाठी रत्नागिरी मार्गावर स्वतः आंब्याची थेट विक्री सुरू केली आहे। यामुळे दलाली वाहतूक खर्च आणि व्यापाऱ्यांच्या मनमानीतून त्यांची सुटका झाली आहे। त्यांच्या आंबा विक्रीची पाहणी करण्यासाठी आज आपण रत्नागिरीला जाणार आहोत। शहरातल्या ग्राहकांना आता हापूसची खरी चव चाखायची असेल तर त्यांना कोकणची वाट धरावी लागणार आहे। कारण मुंबई पुण्यात दलालांकडून हापूस उत्पादकांची होणारी लूट लक्षात घेऊन शेतकरी आता विक्रीच्या नव्या तंत्राचा वापर करू लागलेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अनेक आंबा उत्पादक आता आंब्याची गावालगतच्या महामार्गावरच थेट विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत। रत्नागिरीजवळच्या कुवारबाव गावचे पाडावे दाम्पत्य हे देखील यापैकीच एक। गेल्या महिनाभरापासून ते आपल्या शेतात उत्पादित झालेल्या आंब्याची विक्री करण्यात व्यस्त आहेत। लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि आपण मुंबई पुण्याला बाहेर पाठवण्यापेक्षा इकडेच आपलं सेल जास्त होतोय आणि 300-400 रुपये इथे डझनावरही सेल होतो। नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आहे, काय सांगायला लागेल? हा आपला नैसर्गिकच आहे। आपले केमिकल किंवा अशा ह्याच्यामध्ये पिकवून आपण काही करत नाही। आपण या बॉक्समध्ये किंवा पेटीमध्येच पिकवून तो सेल करतो। प्रशांत पाडावे गेल्या जवळपास 5 वर्षांपासून स्वतः आंब्याची विक्री करतायत। यामुळे त्यांच्या 10% आडतीपासून तसंच आंबा वाहतुकीच्या खर्चात मोठी बचत झाली आहे। शिवाय मुंबईला माल पाठवल्यावर दलाल देतील तो दर आणि मिळतील तेव्हा पैसे त्यांना घ्यावे लागत असत। पण आज परिस्थिती बदलली आहे। आज आंब्याची ते स्वतः विक्री करत असल्यानं रोख पैसे हातात येऊ लागले। शिवाय थेट आंबा विक्रीमुळे वार्षिक उत्पन्नात 30 ते 40% वाढ झाली आहे। आम्ही इथे कुवारबावमध्ये 4-5 वर्ष हा आंब्याचा व्यवसाय इथे करतो। हा आंबा नैसर्गिकरित्या पिकवला जातो। आम्ही दोघं पण इथे, माझे मिस्टर आणि मी, आम्ही दोघं पण इथे हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि म्हणजे इथे रत्नागिरीतच हा आंबा सेल करून आम्हाला त्याच्यातून 4 पैसे आम्हाला मिळतात। तुमच्याच बागेतला आंबा आहे, मग तुम्ही मुंबई पुण्याला पाठवता नाही? आम्ही मुंबई पुण्याला पाठवण्यापेक्षा आम्ही आमच्या इथे रत्नागिरीत हा आंबा सेल करतो। रत्नागिरीजवळ गावखडी इथं पाडव्यांची जवळपास 400 हापूसची कलमं आहेत। याच घरच्या आंब्याची ते महामार्गावर विक्री करतायत। सध्या दिवसाकाठी ते किमान 40 डझन आंब्याची विक्री करतायत। आंबा नैसर्गिक पद्धतीनं पिकवतात, पर्यायानं गिराईकांची चांगली मागणी राहते। लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे। दिवसाला किती डझन आंबा जातो इथे? 30-40 डझन दिवसाला सेल होतो। इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, जे मुंबईला किंवा पुण्याला जास्त आंबा पाठवतात, त्यांना काय सांगाल? हेच आपण की आपण एक छोटा मोठा स्टॉल टाकून स्वतःचा आंबा स्वतः स्टॉलवरती सेल करावा, एवढंच शेतकऱ्यांना सांगू शकतो। आंबा काढणीनंतर पेटी, वाहतूक आणि दलालीचा खर्च वाचल्यानं पाडावेंना जवळपास 30 ते 40% जादा रोख रक्कम हाती पडते। दिवसेंदिवस शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, मजूर टंचाई, हवामान बदलाचं संकट यातून सोन्यासारखा पिकवलेला हापूस दलालांच्या घशात घालावा लागतो। त्यापेक्षा कोकणातल्या शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग, कोकणातली सगळी पर्यटन स्थळं तसंच कोकणातून जाणारी कोकण रेल्वेची सगळी रेल्वे स्थानकं या ठिकाणांचा रोखीने हापूस विक्रीसाठी वापर करणं गरजेचं आहे। नेमकी हीच संधी प्रशांत पाडावेंनी हेरली आहे। त्याचप्रमाणे कोकणातल्या हापूस उत्पादकांनी मुंबई पुण्यातल्या दलालांच्या नावे बोटं मोडण्यापेक्षा स्वतः आंबा विक्री करण्यास पुढे येणं गरजेचं आहे। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।